मंगे हा. ही बादली घेऊन हा अगं थांब हे लागन ना काय अगं हे उपर ना अगं नाही आपलं हे त्याने हे नाही का पुशी झुडका नाही ग टावेल हा 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 हॅलो फोन ठेव जाय लवकर अगं तिकडं राजकुमारी सरास व्हायला लागलं तो काय चाललंय जाते तुला म्हणत होतो का ह्याच्यात हे कमी टाका जाय म्हणून आपले भाजीत मसाले पण ह्या हाताला कमी लागतच नाही बाई आता मी काय करावं कुणाचं काय व्हावं पायावरच येतंय अरे गप ना भाऊ जाय तू जाय मध्ये ना त्या तिकडच्या बाया ना लई नाजूक असत्या राजकुमारीला काही झालं ना तिची आजी ती इंग्लंडची राणी सोडायची नाही ए गप आहे आईला चांगलं तर चांगलं नाही या तोंडानं कधी नीटही बोलत नाही का इथं तर काही बोलायची सोय नाही मला तर ती बाई आल्यापासून काहीतरी काळबेर वाटायलंय हा मला पण कळलं चला चला अगं राजकुमारीच्या पोटात दुखत असन दुसरं काय होणार तरी काय झालं ते राजकुमारीचं दुखत आहे ना अरे पण तिचं दुखत हिचं थोडी काही नाही ना स्वभावच आहे काजूचा काही मनाला लावून घेते पोरी काळजी करू नको अगं लिंबू पाणी दिलं की बरं वाटन तिला त्याने काय होणार आहे तुझ्या काय झालं असं तर तुझ्या अटक नसते थांबले काय म्हणलं चेष्टा करतो माझी हा नाही काय आहे कर तुला जे करायचं ते कर लिंबू पाणी दिलं की लगेच बरी होत असती ऐकत जा जरा काजू अरे काजू मी बघतो ना ही का रडत होती मला काय माहित ठीक आहे ये दे पटकन जा हा देते अगं काय झालंय ते तर सांगशील झालं नाही होणार आहे काय मला केल्यावर कसं कळणार रे नीट बोल की वाटतं राजकुमारीला मूल होणार आहे राजकुमारीनं महाराजांनी दिलेलं सफरचंद खाल्लं आता त्यांना नक्की दिवस जातील अगं असं काही नाहीये काळजी करू नको मला स्वप्न पडलं होतं काय आता काही खरं नाही इंग्लंडची राणी आता आपल्याला सोडणार नाही त्यांचा काय संबंध आहे त्यांचा काय संबंध आहे अगं काजू सफरचंदामुळे दिस जातच नाही तू काळजी करू नको नाही महाराजांचं सफरचंद देते असं होणारच नानांना सांगावंच लागल अगं थांब की हा नाना काही सांगू नको थांब मी काहीतरी करतो ना तुम्ही ह्याच्यात काय करताय तू हा माझ्यावर विश्वास आहे ना दमदार जरा हा आता बघ कसं डोकं लावतो काळजी करू नको काजू शांत हो घरात कोणाला काय सांगू नको धिंगाणा होईन मदन ए मदन लवकर चांगल्या डॉक्टरला बोलावं लागत कडे ए गोपू इकडे काय ना लवकर डॉक्टरला घेऊन ये डॉक्टरला हा कुठला तरी दुसरा डॉक्टर पाय त्या पान संबळला तोडकं मोडकं वाय ना इंग्लिश येते हा आणि उगल चाबर ती नुसत्या चौकशा असतात त्याला म्हणूनच त्याला घेऊन यायचं नाही मार्याचं भांड पुढीन ती इंग्रजी कमी येणारा डॉक्टर बघा हाय ना अरे उग काय व्हायचं मार्याला तुझ्या या भांड्या पायी जीव जाईन तिचा
तिला काही झालेलं नाही. जाय लवकर आणि इंग्रजी न येणारा डॉक्टर घेऊन ये. पण जाय जाय जाय. अय गोप्या, अरे कुठं? ते डॉक्टरला आणायला चाललोय. यो भावी झेडपी अध्यक्ष असताना अरे फोनवर येतो डॉक्टर, फोनवर थांब. ए बावड्या, जाऊ दे त्याला. अरे बरं दिसतं का मी असताना? हा थांब एक मिनिट. हॅलो, हा डॉक्टर पानसंबळ साहेब का? हा मी बोलतोय. मी अहो भावी झेडपी अध्यक्ष. हा एक मिनिट. ते पेशंटले राहते ना पानसंबळ साहेबाकडे. एका इंजेक्शन मध्ये नीट करतो पेशंट. हा ओळखलं ना सर? हा हॅलो. हा हा नानाचा मोठा पोरगा तात्काळ मध्ये यायचं. तात्काळ मध्ये येत असतो ती. हा पाहायला गवट. चला. अयो, इंग्लिश बोलता येणार डॉक्टर येतोय भाऊ. मी काय केलं? आता जायला काय झालं? नुसता इंग्रजी बोलणारा नाही, पानसंबळ डॉक्टर आहे तू. घरात कुणी काही करू द्या, पण खडे आमच्या दोघांच्या नावानेच फोडतेत. भले तर राजकुमारी का असताना. अहो त्यांनी खाल्ले, त्यात आमची काय चूक? काय सफरचंद हो. महाराजांनी दिलेलं? हा तुम्ही तेच म्हणताय ना? बाई, तरी मी म्हणलं मला उलट्या कशा होईनात. म्हणजे तुम्हाला दुसरं सफरचंद खायला दिलंच ना? नाही हो वहिनी, तसं नाही काही. नाही हो वहिनी, वहिनी ऐका ना. वहिनी ऐका इकडं. आओ, मला नाही राहायचं या घरात. मला सामान भरा. तुला काय झालं मधीच? लोक बघतात हिंगाचं आणि हिला लागतं शिंगाचं. तुम्ही आजी, मला तुम्ही किती बोला, भलेही मला नाव ठेवा, पण या घरात आमच्या दोघांच्या विरोधात राजकारण व्हायलंय. राजकारण? कोण केलं राजकारण? काजोल वहिनी तुम्ही? आपली सीट खाली राहावं म्हणून करते ते सगळं. आता शिटाचं काय मधीच? सासूबाई, तुम्हाला मी दिसते हो, पण ते वरून सगळं पाहतोय. अरे कोण कोणाचं पाहतोय? बाकी कवाची लांबण लावलीये. वाटलंच मला काही झालं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. पण या काजूनी मला बाळ भाऊ म्हणून महाराजांनी दिलेलं सफरचंद त्या राजकुमारींना दिलंय. चल, आता त्याच काय? कोणाचं? सफरचंद महाराजांनी दिलेलं, काजलनी खायला दिलंय राजकुमारींना. नाही ना वहिनी, चुकून झालत. वहिनी बरं आहे गाड्या? बरंय म्हणजे? हो वहिनी, काजू त्या दिवशी तुमच्यासाठी रडत होती म्हणे राणी वहिनीच्या सफरचंदाचं काय म्हणून. तुमच्यासाठी आणलेलं सफरचंद राजकुमारींनी खाल्लं म्हणून काजूचे डोळे रडू रडू खाली गेले होते. म्हणून मी स्वतः जाऊन महाराजांकडनं सफरचंद घेऊन आलोय. तुम्हाला वाटतंय आम्हाला काळजी नाही तुमची. घडी घडी भावड्याची तुमची काळजी लागलेली असते. कसं सांगावं तुम्हाला? ए मदन, बस ना राव. अरे मला माहिती आहे तुला आमची लई काळजी आहे. तुला आमचीच नाही, सगळ्या घरादाराची काळजी. माझ्या लक्षातच नाही आलो तुम्ही माझ्यासाठी सफरचंद घेऊन आलात ते. म्हणजे मी माझं सफरचंद खाल्लं ना? तेच तर वहिनी, विश्वास ठेवीत जरा. आव नाही, हाय हो.
झालाय काजू. नको ना रडू, चूक झाल्यावानी झाली ग माही. वहिनी तुम्ही म्हणलं होता ना 80 वर्षाच्या म्हातारेला महाराजांनी दिलेलं सफरचंद खाल्लं तर त्यांना पोट झालत. आता तेच सफरचंद राजकुमारीने खाल्लंय. त्यांना पोट झालं तर पूर मग ती व्हायलाच पाहिजे की. ए बाई, तर राजकुमारीला हे झालं तर ते आपलं हे पोर झालं तर कसं होईल? अरे अजून तर त्यांचं हे नाही झालं, ते आपलं हे लग्नही नाही झालं ना. सासूबाई पाण्याला न जाणं आणि महाराजाचा शब्द खोटा ठरणं शक्यच नाहीये. आता डॉक्टर आल्यावरच कळन काय करायचं ते. हा डॉक्टर आल्यावर आपलं काय? काय डॉक्टर, आपल्याकडे प्यायला पाणी नाही आणि तुम्ही 1 लिटर पाणी फक्त आधुने संपवलं. आता इंग्लंडच्या राजकुमारीला बघायचं म्हणजे तयारी पाहिजेत ना. हा चला. राजकुमारींना बघायला आलात नाही? हो ना. काय झालं? नाही काय ए टॉप टिप आहे ना सगळं? नाही, तुमच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. मग राजकुमारी असल्या तरी माणूस आहेत आणि माणसाला काही वाई सवयी असतात ना. असतात ना. यांना काही सवय? प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. आणि विचारले तर जे हातात येईन ते फेकून मारतेत. का? हेच प्रश्न विचारले म्हणून. एकदा एका डॉक्टरनं 2 प्रश्न आगावच विचारले. हातात क्रिकेटची बॅट होती, डायरेक्ट फेकून हाणली. कसं लागलं असन? लय लागलं असं ना. लागलं? नुसतं लागलं नाही, रक्ताचे असे पाठ वाहत होते. मी काय म्हणतो, तुम्ही दुसरा डॉक्टर बघा ना. मला जरा अर्जंट मध्ये काम आहे, जावं लागेल. येतो. डॉक्टर डॉक्टर मी काय हलाय? तुमच्यासारख्या माणसांची काळजी घ्यायला तर आहे. पण त्यांनी बॅट फेकून हाणली तर? मी आज स्वतःच्या अंगावर घेतो. झालं? हा असं म्हणताय? 1 मिनिट. या 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 काय नाही या या. कमरेत इंजेक्शन टोचावं लागेल. आधी चेक तर करा. हा? हा ते राहिलं. ओ मारू नका. मी अजून काय विचारलं पण नाही तुम्हाला. हा काय नाही काय.
काय होतंय यांना? ते महाराजांनी दिलेलं सफरचंद खाल्लं ना. डायरेक्ट पेशंटलाच विचारा ना. मी हा तुम्ही यांना विचारा, मी आहे ना. व्हॉट हॅपन? I have stomach ache. And I have been vomiting. डॉक्टर, ओ डॉक्टर. हा. मी चेकिंग नाडी पल्स. ओ डॉक्टर. मळमळते त्यांना, नुसत्या उलट्या होत. अयो, म्हणजे डॉक्टर तसलं काही नाही ना? तसलं आओ ते नाही का ते. तसं काही नाही, पण पण काय? गोळ्या लिहून देतो. तुम्ही जरा बाहेर येता का? तुमच्याशी जरा बोलायचंय. इथं सांगा की. इथं दाद्या लवकर जाय बाहेर. मला तर वाटतं राजकुमारी. मंगे गप्राय ना ग. या डॉक्टर. हा. डॉक्टर, काय झाले सांगा की. राजकुमारी सोबत एक सेल्फी काढू का? आधी त्यांना काय झाले ते सांगा ना. डॉक्टर साहेब, तुम्हाला यासाठी बोलवलंय का? अहो डॉक्टर सांगा ना, तसलं काही नाही ना? तसलं आओ महाराजाच्या प्रसादाचा सफरचंद आहे त्यो, आणि त्यो खाल्लाय ना राजकुमारीनी. ते खाल्ल्यानंतर पोर होतंय. हो, नाही नाही, तसलं काही बी नाही. सफरचंद खाऊन पोर होत का? ते थोडं अपचन झालंय म्हणून पोट दुखतंय, बाकी काय नाही. अगं बाई, मी म्हणलं होतं काय पोर. काजल तो घाबरूनच दिलं होतं गाड्या. हा जरा घाबरलेच होते, पण ह्यांनी धीर दिला. हे तुमचं झालं असेल तर एक सेल्फी राजकुमारी बरोबर. ठीक आहे, चला सगळेच काढू. चला. मारिया,
शेल्फी शेल्फी डॉक्टर एक डॉक्टर रेडी का